हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे. आज मी तुमच्याशी लहान मुलांमधील क्रोधाविष्कार किंवा क्रोधाचा रागाचा झटका याविषयी बोलणार आहे. लहान मुलं, मी इथे 5 वर्षाच्या खालची मुलं धरते आहे. त्यामुळे लहान म्हणजे 3, 4, 5 अगदी जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंतची मुलं यांच्याबद्दल मी बोलते आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा पालकांसाठी एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायची आहे की 5-6 वर्षाची मुलं नवीन शिकत असतात, त्यांच्यात प्रगती होत असते, बोलण्याची क्रिया अजून त्यांची पूर्णपणे विकसित झालेली नसते आणि त्यामुळे ते त्यांच्या भावना शब्दात मांडू शकत नाहीत. आणि जेव्हा त्यांना आपल्या भावना शब्दात मांडता येत नाहीत किंवा स्पष्टपणे त्यांना नक्की काय होतं आहे हे सांगता येत नाही, तेव्हा असा त्यांचा रागाचा झटका अचानकपणे येऊ शकतो त्यांना. आता झटका येतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं, तर तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असाल आणि मुलांना काही हवं असेल, ते त्यांचं पुरवलं गेलं नसेल किंवा अनेक वेगवेगळी कारणं असतील, तर त्यामुळे शांत असलेलं मूल अचानकपणे ओरडायला लागतं, प्रचंड प्रमाणात संतापतं, लाथा झाडायला लागतं. समजा मॉलमध्ये फिरत असाल तर एकाच जागी बसून तिथल्या तिथे हट्ट करून बसून राहतं, जोरात भोकाड पसरतं आणि काही केल्या शांत होतच नाही. म्हणजे त्यामुळे पालक पण अस्वस्थ होतात, रागावतात, चिडतात, मुलांना मारायला लागतात आणि प्रकरण आणखीनच बिघडतं. मुलं आणखीनच चेकाळतात, मुलं आणखीनच संतापतात आणि शांत होण्याऐवजी आणखीन जोरात भोकाड पसरून रडायला लागतात. काही वेळा काही मुलं आपला श्वाससुद्धा रोखून धरतात. असं हे जे काही चालू असतं मुलांचं, कधीतरी क्वचित असं होत असतं आणि मुळात हे प्रमाण मुलांमध्ये खूप कमी आहे. 3 ते 5 वर्षाची मुलं, त्यांच्यात असं होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. आणि जर का झालं तर पालकांनी फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे नैसर्गिक आहे. त्यांना त्यांच्या भावना शब्दात नाही मांडता येते, कशाने तरी मुलं अस्वस्थ आहेत आणि ते व्यक्त कसं करायचं, तर त्यांच्या दृष्टीने हा एक मार्ग आहे. बस इतकंच आहे ते. पण हे नियंत्रित करू शकतो आपण. पालक म्हणून निश्चितच तुमच्याच हातात आहे ते. आता त्याची कारणं काय असतात ते एक साधारण आपण बघूया. साधारणपणे 3 ते 5 वर्षाची मुलं लहान असतात. समजा एखाद वेळेला असं झालं की त्यांचा रोजचा जो काही रूटीन आहे, दिनक्रम आहे, तो बदलला. खूप उलटंसुलटं काहीतरी गडबड झाली, रात्री जागरण झालं म्हणा, किंवा घरात भरपूर पाहुणे आलेत जे त्यांच्या ओळखीचं नाही आहेत लहान मुलांच्या, आणि मुलं अस्वस्थ आहेत खूप प्रमाणात, किंवा खूप भूक लागली आहे आणि त्यांना वेळेवर त्यांचं काय जे खाणं असेल ते मिळालं नसेल काही कारणामुळे, तर त्यामुळे असं होऊ शकतं. कधीकधी मुलं अतिशय दमलेली असतात. म्हणजे प्रवासात झाला, खूप प्रवास झाला किंवा खूप काही घरात मोठा कार्यक्रम असेल, मुलांकडे थोडंफार दुर्लक्ष होतंच मोठ्या माणसांचं त्यावेळेला, साहजिक आहे. पण त्यामुळे मुलं मात्र प्रचंड कंटाळतात तरी किंवा खूप प्रमाणात दमतात तरी. तर अशी दमलेली मुलं असली तर, किंवा कधीतरी असं होतं की मुलांना एखादी गोष्ट हवी आहे आणि परत परत ती सांगतायत, पण परत परत त्यांना नकारच मिळतो आहे. म्हणजे नाही 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 असंच ती ऐकतायत आणि मग मात्र त्यांना ते खूपच मनाला त्यांच्या लागतं आणि मग ते कुठेतरी व्यक्त करण्यासाठी मुलं असं अचानक वर्तन करायला लागतात. अशी बरीच कारणं असतात आणि ही कारणं साधी असतात. म्हणजे असं काही नाही की फार काही मोठ्या प्रमाणात घडतं आहे बाबा, असं काही नाही. कारणं साधी असतात मोठ्या माणसांच्या दृष्टीने, पण लहान मुलांच्या दृष्टीने 3 ते 5, 6 वर्ष जास्तीत जास्त इतकी मुलं लहान असताना त्यांच्या दृष्टीने ती कारणं खूप मोठी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही त्यांचं जे काही असेल ते सांगू नाही शकत. म्हणजे कसं सांगणार, शब्द सगळे माहिती नसतात, बोलणं अजून पूर्णपणे शिकायचं असतं, विकसित झालेली नसते तेवढी त्यांची भाषा, आणि मग व्यक्त कुठून कळणार कसं त्यांच्या आईबाबांना, आजी आजोबांना की त्यांना काही होतं आहे बाबा, कशामुळे तरी अस्वस्थ आहेत. कधीतरी क्वचित त्यांच्या पोटात दुखतं आहे म्हणूनही ती असं वागू शकतात, कुठेतरी काहीतरी दुखतं आहे असं झालं म्हणूनही ती असं करू शकतात. तर त्यावेळेला पालकांनी स्वतःवर नियंत्रण, संयम ठेवायला हवा. पालक तुम्ही मोठे आहात आणि त्यामुळे लहान मुलांकडून अपेक्षा करू नका की मुलं शांत होतील आपोआप, काही न करता. तुम्ही पहिल्यांदा शांत राहा जर मूल असं वागायला लागलं तर, आणि त्यानंतर मुलांना शांत करण्याचा मनापासून प्रयत्न करा. आता तुम्ही पालक म्हणून असा प्रयत्न काय करू शकता हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. आज मी इथेच थांबते. महत्त्वाची गोष्ट ही की क्रोधाविष्कार किंवा अचानक आलेला रागाचा झटका लहान मुलांमधला हे एक नैसर्गिक गोष्ट आहे. प्रमाण खूप कमी आहे अशा गोष्टीचं. म्हणजे असं मुलांमध्ये झटका येण्याचं प्रमाण किंवा अशी मुलं ज्यांच्यात असा झटका येतो अशी मुलंसुद्धा खूप प्रमाणात कमी आहेत. आणि त्यामुळे नैसर्गिक असल्यामुळे ती एक वाढीतला एक प्रकार आहे असं म्हणूया आपण.
घाबरण्यासारखं त्यात निश्चितच काही नाही. आणि पालक म्हणून तुम्ही जर योग्य प्रकारे त्या मुलांना त्यावेळेला हाताळलं तर निश्चितपणे मुलं ह्यातून सहजपणे बाहेर येतात. काही फार मोठं घडलेलं नसतं, त्यामुळे काळजी करायला नको. एवढी गोष्ट पालकांनी जरी लक्षात ठेवली, मन त्यावेळेला स्वतःचं शांत ठेवलं, तरी पुष्कळ प्रमाणात ही परिस्थिती शांत होते, नियंत्रित होते. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून केला आहे. आणि मी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे काउन्सिलिंग प्रॅक्टिस 2005 सालापासून करते आहे. जर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9960004645, 9960004645. माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओज नेहमीच बघत राहा. थँक्यू व्हेरी मच. बाय.